फाईल आणा म्हणून त्याने कोणाला सांगितलं ते त्याचं नाव द्या ना मला. पंकजी काय नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीशजी महाजन आणि मी स्वतः नाशिकमध्ये होतो आणि त्याच्यातनं प्रसाद बापू हिरे जे आहेत त्यांनी शिवसेनेचे म्हणजे महायुतीचे जे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिलेला आहे. काल देखील गोकुळ गीते जे आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि मी काल देखील सांगितलं याच्यातनं काही सकारात्मक मार्ग निघण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कॅबिनेट झाल्यानंतर मी पुन्हा एकदा नाशिकला जाणार आहे. गिरीश भाऊ कदाचित कॅबिनेटला येऊ शकणार नाहीत कारण कालच त्यांना ताप होता, ते आजारी आहेत. तर मी जाऊन पुन्हा एकदा गिरीश भाऊ आणि मी पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहोत. गिरीश भाऊ स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोललेले आहेत. मी काल मुख्यमंत्री महोदयांशी बोललेलो आहे. गिरीश भाऊ स्वतः शिंदेसाहेबांशी बोलले आहेत. मी तर संपर्कामध्ये शिंदेसाहेबांच्या आहे. परंतु नाशिकची जागा महायुतीची आम्ही जिंकू अशा पद्धतीची रणनीती आम्ही आखू आणि गोकुळजींबरोबर आजही माझी चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे उच्च पदावर बसावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु हे करत असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. त्यांच्याबद्दल बोलत असताना आदरानंच बोललं पाहिजे या सूचना आणि आदेश देखील एकनाथ शिंदेसाहेबांचे आहेत. काल शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जो बच्चू कडूंचा संभ्रम निर्माण झाला होता त्या संदर्भात माननीय शिंदेसाहेब देखील त्यांच्याशी बोललेले आहेत. मी देखील त्यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांचं जे आंदोलन झालं होतं त्याच्या पार्श्वभूमीवर माननीय शिंदेसाहेबांनी पुढाकार घेऊन देवेंद्रजींनी पुढाकार घेऊन या संदर्भातला निर्णय कर्जमाफीचा केलेला होता. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की काही कृषी विभागाकडे काही त्रुटी आहेत. तर मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की कृषी मंत्री बच्चूभाऊ आणि आम्ही सगळे एकत्र बसून त्याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढू अशा पद्धतीची आमची सगळ्यांची भूमिका आहे. कुठं विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीवर बोलू. ती निवडणूक झाली. तुम्हाला याच्यामध्ये त्याच्यापेक्षा त्याच्यातच फार इंटरेस्ट दिसतोय. मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात विधान परिषदेची निवडणूक आमच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. जी निवडणूक झाली, जे कोण जिंकायचे ते जिंकले, जे कोण हारायचे ते हरले, तो प्रश्न मला विचारून काय उपयोगाचा आहे. भरत शेटना पालकमंत्री करावं हीच आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे. तटकरे साहेबांशी देखील आमची ही चर्चा झालेली आहे. कारण शेवटी विधान परिषदेच्या निवडणुकीपुरती ही चर्चा असून उपयोगाची नाही. दिलेला शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची आहे आणि आम्ही तटकरे साहेबांसमवेत एकत्र मुख्यमंत्री महोदयांना बोलू, त्यांच्याशी चर्चा करू, विनंती करू. परंतु रायगडची पालकमंत्रीपदाची जी जागा आहे ती भरत शेटना मिळावी हीच आमची इच्छा आहे. आणि या बाबतीमध्ये ज्या काही चर्चा झाल्या, या बाबतीमध्ये ज्या काही कमिटमेंट झाल्या, या बाबतीमध्ये ज्या काही शब्द दिले गेले ते आता बिनविरोध जागा झाली म्हणून विसरून उपयोगाचं नाही. ही देखील माझी विनंती आहे सगळ्यांना. ऑनलाईन होते. असं कोण म्हणालं? मी आज राहुल गांधींचा अजून एक व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामध्ये ते शोधत होते की शिवसेनेचं कोण उपस्थित आहे, कोण उपस्थित आहे. बरोबर ना? ते आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. तर ते शोधत होते. त्याच्यानंतर त्यांना कोणीतरी सांगितलं की ते शिवसेनेचे UBTचे जे नेते आहेत ते करोनामध्ये जसे ऑनलाईन होते तसं आजही करोना न गेल्यासारखं ते ऑनलाईनच असणार आहेत. हे तुमच्या माध्यमातूनच आम्ही ऐकलं. आणि एखाद्या संघटनेबरोबर चर्चा करत असताना समोरची संघटना त्यांचे संजय राऊत साहेब सांगतात की राहुल गांधींचं नेतृत्व एवढं मोठं आहे की ते जगात भारी आहेत, पण त्यांच्या मिटिंगला ऑनलाईन मिटिंग करायची हे कितपत योग्य आहे हे त्यांच्या सगळ्या बॉडी लँग्वेजवरनं दिसत होतं. आणि ऑनलाईन मांडलेल्या भूमिकेला तिथं काही किंमत मिळेल असं मला वाटत नाही. धन्यवाद.
मला